इन अ लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट द सब एरियल मॉडिफिकेशन, ज्याच्यामध्ये आपण बघितलं स्टोलॉन, सकर आणि ऑफसेट. बघा, स्टोलॉन जर कन्सिडर केलं तर स्टोलॉन काय आहे, स्लेंडर लॅटरल ब्रांच आहे जी की मेन एक्सिसच्या बेसपासून अराईज होते, ज्याला स्टोलॉन असं म्हटलं जातं. ज्याला सब एरियल मॉडिफिकेशन पण म्हटलं जातं, कारण हे काय होते तर पुढे जाऊन ती ब्रांच बेंड होते आणि बेंड झाल्यानंतर ग्राउंडला ज्यावेळेस टच होईल त्यावेळेस नवीन प्लांट किंवा शूट तयार करेल, ॲडव्हान्टिशियस रूट तयार करेल, बरोबर. ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण जास्मिन आणि मेंता हे बघितलं होतं. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द सकर. आता सकर जर कन्सिडर केलं तर इट इज नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच आहे, जो की अंडरग्राऊंड डेव्हलप होतो, रूटपासून डेव्हलप होतो, हॉरिझॉन्टली आहे, बरोबर. त्यामध्ये सकरला आपण असं पण म्हटलं की अंडरग्राऊंड रनर असं म्हटलं होतं, ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण क्रायसॅन्थेमम म्हणजे शेवंती किंवा बनाना देतो. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द ऑफसेट. आता ऑफसेट जर कन्सिडर केलं तर आपण म्हणतो की रोजेट लाईक ब्रांचिंग त्याच्यामध्ये होतं किंवा रोजेट प्लांट फॉर्म होतं, जे की नेहमी वॉटर लेवलच्या वरती प्रेझेंट असतं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण जलकुंभी म्हणजेच इकोर्निया किंवा पिस्टिया दिलं, बरोबर. ज्याच्यामध्ये भरपूर सारे रूटमध्ये एरेन कायमा टिश्यूज प्रेझेंट असतात, म्हणून ते इझिली पाण्यावरती फ्लोट होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द एरियल मॉडिफिकेशन. आता एरियल मॉडिफिकेशन जर कन्सिडर केले की ज्याच्यामध्ये आपण थॉर्न, फायलोक्लेड, क्लॅडोड्स, क्लॅडोफिल्स आणि सेम टेंड्रिल्स आणि बुलबिल्स एवढं बघितलं. आता थॉर्न जर कन्सिडर केले तर हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, म्हणजेच काटे तयार होतात ॲक्झिलरी बर्डच्या इथे. ज्याचं एक्झाम्पल आपण दिलं कॅरिसना किंवा सिट्रस किंवा बोगनवेलिया, ज्यालाच कागदी फूल असं म्हटलं जातं. त्यानंतर फायलोक्लेड म्हणजे आपण सांगितलं की मॉडिफिकेशन आहे स्टेमचं, म्हणजे लीफ लाईक फोटोसिंथेसिक ऑर्गन तिथं तयार होतो, ज्याला फायलोक्लेड म्हटलं जातं. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण कॅक्टस दिलं होतं, म्हणजे स्टेम हे लीफसारखं दिसतं आणि त्या लीफवरती म्हणजे स्टेमवरती नोड इंटरनोड प्रेझेंट असतात, म्हणजेच काय तर छोटे छोटे जे काटे असतात त्यांनाच लीफ आपण म्हणतो, बरोबर. त्यानंतर नेक्स्टली वी स्टडी अबाउट द क्लॅडोड्स. क्लॅडोड्स म्हणजे काय तर एक लॉंग अशी इंटरनोड फोटोसिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करते, ज्याला क्लॅडोड आपण म्हणतो. ज्याचं एक्झाम्पल आपण ॲस्पॅरॅगस म्हणजे शतावरी दिलं. त्यानंतर क्लॅडोफिल्समध्ये आपण बघितलं की लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, एक्झाईल किंवा स्केल लीफमधून जे प्रॉपर तयार होतं. त्यानंतर मिडल पार्टला त्यांच्या फ्लोरल बड प्रेझेंट असते. अप्पर हाफ पोर्शन जो असतो तो लीफचा असतो आणि खालचा हा पोर्शन हा स्टेमचा असतो, ज्याचं एक्झाम्पल आपण रस्कस दिलं, बरोबर. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द स्टेम टेंड्रिल्स, ज्याच्यामध्ये आपण विटीस म्हणजे द्राक्षामध्ये टेंड्रिल्स कसे असतात, म्हणजे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण दिलं की पॅसिफ्लोरा म्हणजे कृष्णकमळ बघितलं. त्यानंतर बोगनवेलियासारखं एक प्लांट बघितलं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आपण लीफ टेंड्रिल्स स्टडी केले. आणि लास्टली वी हॅव स्टडीड अबाउट द बल्बिल्स. बल्बिल्सचं एक्झाम्पल आपण डायस्कोरिया दिलं, म्हणजेच काय तर ॲक्झिलरी बर्ड जी आहे ती राऊंडेड होते, फ्लेशी होते, कारण ती फूड स्टोअर करून ठेवते, ज्यालाच बल्बिल म्हटलं जातं. आणि हेच पुढे जाऊन बल्बिल जर पडले तर नवीन प्लांट ते ग्रो करतात सॉईलमध्ये, बरोबर, म्हणजेच व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करतात. ऑल दिस वी हॅव स्टडीड इन अ लास्ट लेक्चर, म्हणजेच सब एरियल मॉडिफिकेशन आणि एरियल मॉडिफिकेशन आपण बघितलं. नाव इन अ टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू कन्सेप्ट लीफ. आता बघा, आत्तापर्यंत आपण काय बघितलं, रूट आणि स्टेम बघितलं प्लांटमध्ये, बरोबर. रूटमध्ये रूटच्या टाईप्स कसे असतात, रूटचं मॉडिफिकेशन कसं होतं, स्टेममध्ये स्टेम कसं असतं, स्टेमचं मॉडिफिकेशन कसं होतं. आत्तापर्यंत आपण रूट आणि स्टेम स्टडी केला. नाव टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अबाउट द लीफ. आता लीफ बघा, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पान म्हणतो, बरोबर. आता लीफ जर कन्सिडर केलं तर लीव्ज आर द मोस्ट इम्पॉर्टंट अपेंडेजेस ॲज दे कॅरी आउट फोटोसिंथेसिस. बघा, लीफ हे सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे प्लांटचा, ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं आणि इट ऑल्सो हेल्प्स टू रिमूव्ह एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट बॉडी. बघा, लीफचं फंक्शन काय, एकतर मेन फंक्शन त्यांचं फोटोसिंथेसिस आहे. जर जास्त प्लांट बॉडीमध्ये वॉटर झालं असेल तर ते रिमूव्ह करण्याचं काम, काढून टाकण्याचं कामसुद्धा लीफ करत असतात. आता जे लीफ आहेत ते कुठून डेव्हलप होतात, तर लीफ प्रिमॉर्डियमपासून डेव्हलप होतात, हे लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जर स्टेम कन्सिडर केलं तर ह्या स्टेमवरती जिथं नोड प्रेझेंट असते तर इथल्या बाजूला हे लीफ प्रिमॉर्डी असतो, ज्याच्यामध्ये ते लीफ डेव्हलप होतात, बरोबर. आता लीफ कसं आहे, डॉर्सी वेंट्रली फ्लॅटंट आहे. डॉर्सी वेंट्रली फ्लॅटंट म्हणजे काय, तर पुढून आणि मागून म्हणजे दोन्ही बाजूनी जर बघितलं तर ते चपटं असतं, बरोबर. त्यानंतर लॅटरल अपेंडेजेस आहे स्टेमचं. लॅटरल अपेंडेजेस म्हणजे काय, तर हे असं लॅटरली ग्रो झालेलं आहे स्टेमला, बरोबर.
त्यानंतर इट प्रोड्युसेस ॲट द नोडल रिजन, जिथं नोड आहे आत्ताच मी सांगितलं बघा, जिथं नोड आहे तिथं असे लीफ तयार होतं, बरोबर, जिथं नोड प्रेझेंट आहे तिथं लीफ तयार होणार आहे प्लांटमध्ये. आता लीफ कसा आहे, थिन आहे, एक्सपांडेड आहे, एक्सपांड म्हणजे पूर्ण बाहेर पडलेला आहे, ग्रीन आहे. आता ग्रीन का आहे तर त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पेगमेंट आहेत, म्हणजेच क्लोरोफिल प्रेझेंट आहे आणि म्हणूनच मग ते फोटोसिंथेसिस घडवून आणतं. आणि शिवाय हे कसं आहे, एक्झोजिनस ओरिजिन आहे. एक्झोजिनस ओरिजिन म्हणजे काय तर एक्सटर्नली ते ग्रो होते, बाहेरच्या बाजूने ग्रो होते, म्हणून त्याला एक्झोजिनस ओरिजिन म्हटलेलं आहे. त्यानंतर एक्झाईल ऑफ लीफ जर कन्सिडर केलं तर एक्झाईल ऑफ लीफ शोज प्रेझेन्स ऑफ ॲक्झिलरी बर्ड. बघा आता लीफच्या इथे जर आपण बघितलं तर इथे ॲक्झिलरी बर्ड प्रेझेंट असतात, हे लक्षात घ्या. आणि इथं जर असेल तर आपण अपायकल बर्ड म्हणतो, हे कालच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. परत एकदा बघा, हा जर स्टेम असेल, इथं लीफ जर ग्रो होत असेल तर इथल्या बाजूला किंवा इथल्या बाजूला हे ॲक्झिलरी बर्ड असते, बरोबर, किंवा एक्झाईल ज्याला आपण म्हणतो. आता लीफ जर कन्सिडर केली तर लीफ शोज लिमिटेड ग्रोथ अँड डज नॉट शो अपायकल बर्ड ऑर ग्रोईंग पॉईंट, बरोबर आहे. आता एखादी लीफ जर तुम्ही बघितली, बरोबर, तर लिमिटेड ग्रोथ असते ना, का ती वाढतच राहते नाही, एक ठराविक त्यांचा शेप ठरलेला असतो, बरोबर. आणि त्यांच्यावरती पुढे काही ग्रोईंग पॉईंट नसतो, म्हणजे पुढे जाऊन परत ती काही लीफ डेव्हलप होत नाही किंवा एका पानापासून दुसरं पान तयार होत नाही. लक्षात आलं का बघा, म्हणजे थोडक्यात लीफचे कॅरेक्टर काय सांगणार, एक तर ते फोटोसिंथेटिक आहेत, त्यानंतर जास्त अमाऊंटमध्ये वॉटर असेल तर ते रिमूव्ह करतात, त्यानंतर लीफ प्रिमॉर्डियमपासून ते डेव्हलप होतात. रीफ डॉर्सी वेंट्रली फ्लॅटंड आहे, पुढून मागून चपटी आहे, त्यानंतर लॅटरली ती स्टेमवरती ग्रो होते, नोडल रिजनला प्रेझेंट असते, थीन आहे, एक्सपांडेड आहे, ग्रीन आहे कारण फोटोसिंथेटिक पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, एक्झोजिनस ओरिजिनमध्ये आहे. त्यानंतर एक्झाईल लीफमध्ये एक्झिलरी बर्ड प्रेझेंट असते, लीफमध्ये लिमिटेड ग्रोथ असते, अपायकल बर्ड नसते आणि ग्रोईंग पॉइंट पण नसतो, बरोबर. हे इथपर्यंत आपण कॅरेक्टर लीफचे बघितले. आता टिपिकल लीफचं स्ट्रक्चर आपण बघू. बघा त्यासाठी एक इथं एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला. टिपिकल लीफचं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर बघा त्याच्यामध्ये काय काय असतं, तर लीफ बेस असतो, म्हणजे इथे जर तुम्ही कन्सिडर केलं तर ह्याला लीफ बेस म्हटलेलं आहे. हा झाला लीफ बेस. त्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला असा स्ट्रक्चर, तर ह्याला पेट्टीओल असं म्हटलं जातं, बरोबर. हा झाला लीफ बेस. आता ॲक्च्युली इथं चुकीचं दाखवलेलं आहे, लीफ बेस इथं असतो, इथे ह्या पॉईंटला कन्सिडर करा, इथल्या पॉईंटला लीफ बेस असतो. त्यानंतर हा जो आहे तो पेट्टीओल आहे आणि हा अख्खा जो पार्ट आहे लीफचा, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ लॅमिना. त्याला काय म्हटलं जातं, लॅमिना म्हटलं जातं, नावं लक्षात ठेवा. म्हणजेच टोटल टिपिकल लीफ जर कन्सिडर केलं तर मेनली 3 पार्ट्समध्ये ते डिवाइड होतं, लीफ बेस, पेटिओल आणि लॅमिना. लक्षात आलं का बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू लीफ बेस. आता लीफ बेस जर कन्सिडर केला तर द पॉईंट बाय विच लीफ रिमेन्स अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड ॲज अ लीफ बेस. आत्ताच मी तुम्हाला डायग्राम दाखवली बघा, असा पॉईंट जिथे स्टेमला लीफ अटॅच होतं तर तिथल्या भागाला लीफ बेस असं म्हटलं जातं. आता लीफ बेस जर कन्सिडर केला तर इट व्हॅरीज इन अ डिफरंट प्लांट. प्रत्येक प्लांटमध्ये लीफचा बेस हा वेगवेगळा असतो. काही प्लांटमध्ये हा लीफचा बेस जो आहे तो असा सोलन असतो, फुगलेला असतो, बरोबर. किंवा काही प्लांटमध्ये जर बघितलं तर तो शिदिंग किंवा लिग्युलेट असतो. लिग्युलेट म्हणजे आता इथं जर तुम्ही फोटोग्राफ बघितला तर तुम्हाला बघायला मिळेल बघा, ह्याला शिदिंग किंवा लिग्युलेट लीफ बेस म्हटलं जातं. म्हणजे पूर्णपणे लीफ बेस आहे ते स्टेमला कव्हर केलेलं आहे, बरोबर, इथं दिसतंय तुम्हाला. आणि मोस्टली हे कॅरेक्टर कोणामध्ये आहे तर ग्रासेस जे असतात, म्हणजे मोनोकॉटची जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये असे प्रकार दिसून येतात. म्हणजे पूर्णपणे लीफ जो आहे तो स्टेमला कव्हर केलेला आहे किंवा पेटिओल पूर्णपणे कव्हर झालेला असतो, सराउंड झालेला असतो, तर त्याला शिडिंग किंवा लिग्युलेट बेस म्हटलं जातं. आणि दुसरं आहे पल्विनस म्हणजे सोलन, म्हणजे फुगलेलं लीफ बेस असतं. लक्षात येते का बघा, नावं लक्षात ठेवा. पल्विनस म्हणजे सोलन, फुगलेलं लीफ बेस असतं. शिदिंग म्हणजे हे असे प्रकार लीफ बेसमध्ये दिसतात. आता काही प्लांट जर कन्सिडर केले तर इन सम प्लांट्स लीव्स पजेसेस अ पेअर ऑफ लॅटरल आउटग्रोथ्स कॉल्ड ॲज अ स्टिप्युल्स. बघा काही प्लांटमध्ये आता इथं बघायला मिळेल तर अशा पेअर्स असतात ॲक्झिलरी बर्डच्या इथे, म्हणजे काट्यासारखं स्ट्रक्चर असतं तर त्याला स्टिप्युल्स असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा. लीफ बेसच्या इथे काट्यासारखं स्ट्रक्चर असतं, लॅटरल ग्रोथ असते, पेअरमध्ये असते, म्हणजे ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक अशी असते, तर दॅट वन इज कॉल्ड एज अ स्टिप्युलेट. आता ज्या लीफमध्ये हे स्टिप्यूल प्रेझेंट, बघा मी काय म्हणते, ज्या लीफमध्ये हे स्टिप्यूल प्रेझेंट असतील तर अशा लीफला स्टिप्युलेट लीफ असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा.
अशा लीफला स्टिप्युलेट लीफ म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये हे स्टिप्यूल ॲबसेंट तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ एक्स स्टिप्युलेट लीफ. साधं सोपं आहे. ज्याच्यामध्ये स्टिप्युल्स प्रेझेंट दे आर कॉल्ड ॲज अ स्टिप्युलेट. ज्याच्यामध्ये स्टिप्यूल ॲक्सेंट त्याला म्हटलं जातं एक्स स्टिप्युलेट. कळलं. आता स्टिप्यूल जर कन्सिडर केले तर नॉर्मली ते कसे असतात, ग्रीन असतात आणि प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर असतं. म्हणजे हे काय करतात तर लीफचा जो बेस आहे किंवा पेटिओल आहे, लॅमेला आहे, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम हे स्टिप्यूल्स करत असतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या स्टिप्यूल लक्षात आलं का बघा. परत एकदा मी सांगते, काही प्लांटमध्ये लीफ बेसच्या इथे एक आउटग्रोथ आलेली असते ज्याला स्टिप्यूल्स असं म्हटलं जातं, जी की पेअरमध्ये असते. ज्यामध्ये प्लांटमध्ये स्टिप्यूल प्रेझेंट त्यांना स्टिप्युलेट प्लांट म्हटलं जातं किंवा स्टिप्युलेट लीफ म्हटलं जातं. ज्यामध्ये ती ॲबसेंट दॅट वन इज कॉल्ड ॲज अ एक्स स्टिप्युलेट लीफ. लक्षात आलं. आता स्टिप्यूल हे नॉर्मली ग्रीन असतं आणि प्रोटेक्टिव्ह नेचरमध्ये असतं. आता हे झालं लीफ बेसबद्दल. आता दुसरा पार्ट मी सांगितला पेटिओल. बरोबर. आता पेटिओल हा काय आहे तर इट इज अ पार्ट ऑफ लीफ विच कनेक्ट लीफ लॅमिना विथ द लीफ बेस. बघा, हा पूर्ण लीफ लॅमिना आहे. बरोबर. आणि हा लीफ बेस आहे. तर ह्या दोघांना कनेक्ट करण्याचं काम हे कोण करत असतो तर हा पेटिओल करत असतो. बरोबर. लक्षात आलं का बघा. मग त्याला पेटिओल ऑफ लीफ असं म्हटलं जातं. आता ज्या प्लांटमध्ये किंवा ज्या लीफमध्ये पेटिओल प्रेझेंट, आता तुम्ही कधी बघितले असेल काही जे लीफ आहेत ते डायरेक्टली असे स्टेमला अटॅच असतात. बरोबर. लक्षात येते का बघा. आणि काहींमध्ये हे असे पेटिओल असतात आणि त्याच्यावरती लीफ असतात. बरोबर. तर असे दोन प्रकार आपल्याला प्लांटमध्ये बघायला मिळतात. मग ज्या प्लांटमध्ये ज्या लीफमध्ये पेटिओल प्रेझेंट तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ पेटिओलेट लीफ. लक्षात घ्या. ज्या प्लांटमध्ये किंवा ज्या लीफमध्ये पेटिओल प्रेझेंट असतो, म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला दांडा लीफचा, तर त्याच्यामध्ये जे प्रेझेंट असतं तर त्याला म्हटलं जातं पेटिओलेट लीफ. नाव लक्षात ठेवा. मग ज्यामध्ये ॲबसेंट म्हणजे डायरेक्टली स्टेमला लीफ अटॅच असतं तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ एक्सपेटिओलेट किंवा त्याला दुसरा शब्द आहे सेसाईल लीफ. नाव लक्षात ठेवा. सेसाईल म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये हा पेटिओल ॲबसेंट असतो त्याला सेसाईल लीफ असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा. सेकंड टाईप मी सांगितला लीफचा पेटिओल. सगळ्यात पहिला आहे लीफ बेस, दुसरा आहे पेटिओल आणि तिसरा जो सांगितला तो लॅमिना. आता लॅमिना बघा. लॅमिना इज ऑल्सो कॉल्ड एज अ इपिपोडियम. बघा, लीफ बेस जर कन्सिडर केलं तर लीफ बेसला हायपोपोडियम असं म्हटलं जातं. बघा, लीफ बेसला हायपोपोडियम असं म्हटलं जातं. त्यानंतर पेटिओलला मेसोपोडियम, कारण तो मिडलला आहे, मेसोपोडियम म्हटलं जातं. आणि जो लीफ लॅमिला आहे त्याला इपिपोडियम असं म्हटलं जातं. म्हणजे पोडियम हा शब्द कॉमन आहे. हायपो मेसो इपिपोडियम हे लक्षात घ्या. लक्षात येते का बघा. टिपिकल लीफ स्ट्रक्चर 3 पार्ट्समध्ये डिवाइड होतो. टिपिकल लीफ बेस, पेटिओल आणि लॅमिना. लीफ बेसला हायपोपोडियम म्हणतात, पेटिओलला मेसोपोडियम म्हणतात आणि लॅमिनाला इपिपोडियम म्हणतात. समजलं. आता लीफ बेस आपण बघितलं, पेटिओल बघितलं. आता तिसरा पार्ट आपण बघतोय लीफ लॅमिना. बघा, ज्यालाच इपिपोडियम म्हटलं जातं. आता लीफ लॅमिना कसा आहे, लार्ज आहे. बरोबर. मोठा आहे, लार्ज आहे, एक्सपांड झालेला आहे, फ्लॅट आहे, ग्रीन आहे. बरोबर. आता लॅमिना जर कन्सिडर केलं तर हा सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन प्ले करतो फोटोसिंथेसिसमध्ये. कारण ह्याच्यामध्ये मी सांगितलं क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे तिथं फोटोसिंथेसिस होईल. बरोबर. त्यानंतर गॅसेसचं एक्सचेंज, गॅसेसची देवाणघेवाण म्हणजे ऑक्सिजन आत आणणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, हे जी गॅसेसची देवाणघेवाण आहे ती सुद्धा लीफ लॅमिनामध्ये चालते. त्यानंतर ट्रान्सपिरेशन म्हणजे वॉटरचा लॉस होणे किंवा बरोबर वॉटरचा लॉस होणे त्याला ट्रान्सपिरेशन म्हटलं जातं. तर ह्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ते लीफ लॅमिना फोटोसिंथेसिस, गॅसेस एक्सचेंज आणि ट्रान्सपिरेशनमध्ये. आता लीफ जर कन्सिडर केलं तर लीफ कसं असतं, एक तर ते डॉर्सिव्हेंट्रल असतं किंवा आयसोबायलॅटरल असतं. आता ऑलरेडी आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं बघा, लीफ हे डॉर्सिव्हेंट्रल असतं किंवा आयसोबायलॅटरल असतं. डॉर्सिव्हेंट्रल म्हणजे काय तर वरच्या बाजूने वेगळं असणार, खालच्या बाजूने वेगळं असणार, ज्याला डॉर्सिव्हेंट्रल म्हटलं आपण, जे की डायकॉटचं कॅरेक्टर आहे. आणि बायलॅटरल म्हणजे काय तर दोन्ही बाजूनी ते सेम असतं, जे की मोनोकॉटचं, जसं की मेज, शुगर केन, ज्वार, बाजरा हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये आयसोबायलॅटरल लीफ प्रेझेंट असतं. बरोबर. आता डॉर्सिव्हेंट्रल लीफ जर कन्सिडर केलं तर मी आत्ताच सांगितलं की कॉमन कॅरेक्टर आहे डायकॉटचं आणि आयसोबायलॅटरल हे मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा. आता
लीफ जर कन्सिडर केलं किंवा लॅमिना जर कन्सिडर केला तर काहींमध्ये हे सेंट्रिक किंवा सिलेंड्रिकल लीव्स प्रेझेंट असतात, म्हणजे सिलेंडरसारखे असतात, थोडेसे गोलाकार असतात आणि हे बोथ सरफेसेसला आपण डिस्टिंग्विशच करू शकत नाही की नक्की हा लीफचा वरचा सरफेस आहे का खालचा सरफेस आहे. दोन्ही सरफेस कसे असतात, सेम असतात, त्याला सेंट्रिक किंवा सिलेंड्रिकल लीव्स असं म्हटलं जातं. आता लीफ लॅमिना जर कन्सिडर केला तर तुम्ही बघितलं असेल बघा, प्रत्येक प्लांटमध्ये लीफचा लॅमिना म्हणजे हा जो पार्ट आहे लीफचा, तर प्रत्येकामध्ये ह्याचा शेप, साईज, मार्जिन, अपेक्स म्हणजे हा वरचा भाग तर वेगळा असतो, बरोबर. आणि ह्या लीफवरती हे जे प्रेझेंट आहे तर ह्यांना वेन्स म्हटलं जातं, जी सेंटरला आहे ती. आणि इथे छोटे छोटे ज्या अशा शिरा दिसतात तर दे आर कॉल्ड ॲज अ वेनलेट्स, हे लक्षात घ्या. म्हणजे ॲक्च्युली लॅमिना जर कन्सिडर केला, लीफ लॅमिना, तर त्याच्यावरती ह्यामध्ये वेन्स प्रेझेंट आहेत आणि इथे जे आहेत त्या वेनलेट्स प्रेझेंट आहेत, ज्याला लीफ वेनेशन असं म्हटलं जातं. आता लीफ वेनेशन म्हणजे काय, तर अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन अ लीफ लॅमिना. आता ऑलरेडी आपण हे स्टडी केलं आहे बघा, लीफ वेनेशन म्हणजे काय. अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन अ लीफ लॅमिना इज नोन ॲज वेनेशन. आता वेन्स जे आहेत, वेन्सचं काम काय असतं बघा, वेन्स म्हणजे हा इथला भाग जो आहे तो लीफवरचा. वेन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ वॉटरचं कंडक्शन करणे म्हणजे ट्रान्सपोर्ट करणे, मिनरल्स ॲज वेल ॲज फूड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे वेन्स करत असतात, बरोबर. अँड स्ट्रक्चरल फ्रेमवर्क ऑफ लॅमिना इज डेव्हलप बाय द वेन्स. आता जो काही फ्रेमवर्क आहे लॅमिनाचा, म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे ते कुणामुळे डेव्हलप होतं, तर ह्या वेन्समुळेच डेव्हलप होत असतं, हे लक्षात घ्या, ज्यालाच लीफ वेनेशन असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे इथे थोडक्यात जर हे स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर बघा, हे जी सेंटरला आहे ती लीफ वेन आहे आणि इथे जे आहेत ते वेनलेट्स आहेत. जर असे वेनलेट्स असतील तर ह्याला पॅरलल वेनेशन म्हटलं जातं, बरोबर. आणि जर असं वेन असेल सेंटरला आणि हे असे ब्रांचिंग असतील, बरोबर, तर दिस आर कॉल्ड ॲज अ रेटिक्युलेट वेनेशन. लक्षात आलं का बघा, म्हणजे वेनेशनचे दोन टाईप्स पडतात, पॅरलल आणि रेटिक्युलेट. मोस्टली पॅरलल वेनेशन जे आहे ते मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे आणि रेटिक्युलेट वेनेशन जे आहे ते डायकॉटचं एक्झाम्पल आहे, हे लक्षात घ्या. आता लीफचे टाईप्स आपण बघू. डिपेंडिंग अपॉन द अरेंजमेंट ऑफ लॅमिना कशा प्रकारे अरेंज झालेला आहे त्याच्यावरून लीफचे टाईप्स पडतात. मग त्यामध्ये दोन मेन टाईप्स आहेत, सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ. बघा, सिम्पल लीफ म्हणजे साधं असं एक पान असतं ज्याला सिम्पल लीफ म्हटलं जातं. आणि हेच पान जर चिंचेचं झाड तुम्ही बघितलं असेल तर छोटी 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 अशी पानं असतात, बरोबर. एका ब्रांचला अशी छोटी छोटी पानं असतात, तर त्याला कंपाऊंड लीफ असं म्हटलं जातं. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द लॅमिना कसा आहे. आता ह्याचं सिम्पल लीफचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मँगो. बघा, आंब्याचं झाड तुम्ही बघितलं असेल, आंब्याच्या झाडाची पानं जर बघितली तर ती सिम्पल लीफ आहे. आणि चिंचेचं झाड जर तुम्ही बघितलं किंवा तुम्ही बाभळ बघितली असेल, बरोबर, तर ते कंपाऊंड लीफ झालं. किंवा कोथिंबीर जर बघितली तर ते कंपाऊंड लीफ झालं. लक्षात येते का बघा. किंवा रोजचं प्लांट जर बघितलं किंवा शेवग्याचं झाड जर बघितलं तर हे सगळे कंपाऊंड लीफ झाले. समजलं. म्हणजे कंपाऊंड लीफ आणि सिम्पल लीफ एकदम साधा सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे लीफचे दोन टाईप्स पडतात, सिम्पल आणि कंपाऊंड. आता पूर्ण लीफ जर कन्सिडर केलं तर लीफ विथ एंटायर लॅमिना म्हणजे पूर्ण लॅमिना असेल, लक्षात येते का बघा, तर त्याला म्हटलं जातं सिम्पल लीफ. म्हणजे आत्ताच मी सांगितलं की असा पूर्ण लॅमिना असेल तर त्याला सिम्पल लीफ म्हटलं जातं. आणि कंपाऊंड लीफ म्हणजे लॅमिना जर डिवाइड झाला, लक्षात येते का बघा, नंबर ऑफ लिफलेट्स, त्याला कंपाऊंड लीफ म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे ते लिफलेट्स आहेत, हे छोटे छोटे जे तुम्हाला दिसत आहेत लीफ लाईक स्ट्रक्चर, तर ह्यांना लिफलेट्स म्हटलं जातं. समजलं का बघा, लिफलेट्स ज्याला कंपाऊंड लीफ म्हटलं जातं. मग आता कंपाऊंड लीफ जर कन्सिडर केले तर देर आर मेनली टू टाईप्स ऑफ कंपाऊंड लीफ. एक आहे ते पिन्नेटली कंपाऊंड आणि दुसरं आहे ते पाल्मेटली कंपाऊंड. हे लक्षात घ्या. म्हणजे कंपाऊंड लीफमध्ये दोन टाईप्स पडतात, पिन्नेटली आणि पाल्मेटली. आता पिन्नेटली कंपाऊंड लीफ जर कन्सिडर केले तर लिफलेट्स आर प्रेझेंट लॅटरली ऑन ए कॉमन ॲक्सिस. बघा, पिन्नेटली कंपाऊंड आपण कुणाला म्हणतोय की मेन एक ॲक्सिस आहे आणि त्याच्यावरती ह्या अशा लिफलेट्स म्हणजे छोट्या छोट्या लीव्स प्रेझेंट असतात, जे की तुम्हाला इथे इथे बघायला मिळेल, बरोबर. तर अशा ह्याला पिन्नेटली कंपाऊंड म्हटलं जातं, बरोबर. आता हे जे मेन ॲक्सिस आहे सेंटरला, दिस वन इज कॉल्ड ॲज अ रॅचिस. ह्याला काय म्हटलं जातं, रॅचिस म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती ह्या अशा लिफलेट्स म्हणजे छोट्या छोट्या लीव्स प्रेझेंट असतात. समजतंय का बघा, त्याला
लिफलेट म्हटलं जातं. साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. मग आता पिन्नेटली कंपाऊंड लीफमध्ये परत 5 टाईप्स पडतात. किती पडतात? 5 टाईप्स. कोणते कोणते बघा. सगळ्यात पहिला आहे पेरिपिन्नेट. आता पेरिपिन्नेट जर सांगायचं म्हटलं तर इथे बघा पेअर्समध्ये लीफ तुम्हाला दिसत आहेत, बरोबर, ह्या अशा इकडे 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 अशा पेअर्समध्ये लीफ आहेत. सो इट इज कॉल्ड एज अ पेरिपिन्नेट. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कॅसिया, ज्याला मराठीमध्ये भाव्याची फुलं तुम्ही कधी बघितली असतील तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही जास्त फुलं येतात, येलो कलरची असतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये पेरिपिन्नेट लीफ प्रेझेंट आहे, म्हणजे पेअर्समध्ये लीफ असतात, लिफलेट्स असतात, लीफ नाही लिफलेट्स असतात, बरोबर. त्यानंतर इम्पेरिपिन्नेट. आता इम्पेरिपिन्नेट का म्हटले तर इथं तुम्हाला 2 पेर दिसत आहेत, पण वरच्या बाजूला पेर नाहीये, एकच लीफ आहे, लिफलेट आहे, म्हणून त्याला इम्पेरिपिन्नेट म्हटले. जे की रोजा म्हणजे रोज फॅमिली जी आहे तर त्याच्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. कधी पण बघा गुलाबाचं पान जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे दिसेल, म्हणजे पिन्नेटली कंपाऊंड लीफ आहे. आणि पिन्नेटली कंपाऊंड लीफमध्ये दुसरा टाईप आहे इम्पेरिपिन्नेट. लक्षात दे का बघा. त्यानंतर थर्ड टाईप इज अ बायपिन्नेट. बायपिन्नेट म्हणजे तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा, ज्या लिफलेट आहेत त्या ऑलरेडी अशा पेअर्समध्ये आहेत आणि त्याच्यावरती परत छोट्या 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 असे पानं तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे ज्याला लिफलेट म्हटलं जातं. तर ह्याला बायपिन्नेट म्हटलं जातं. बायपिन्नेट का तर ऑलरेडी हे असे पेअर्समध्ये आहेत आणि ह्याच्यावरती परत असे पेअर्स प्रेझेंट आहेत, छोटे छोटे लीव्सचे, म्हणून त्याला बाय पिन्नेट म्हटलेले. लक्षात आलं का बघा. बाय म्हणजे डबल पिन्नेटली आहेत. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण सिसालपिनिया देतो. सिसालपिनिया म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, शंकेश्वराचं झाड ज्याला म्हटलं जातं. खूप मोठं असतं, त्यानंतर अशी पिंक कलरची फ्लावर किंवा रेड कलरची फ्लावर ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. पूर्वी अशी झाडं खूप दिसायची बघा, शंकेश्वर ज्याला म्हटलं जातं. हे जर माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्टली गुगलवरती जाऊन हे सर्च करू शकता, त्याचे फोटोग्राफ बघू शकता. एकदम सुंदर असं शंकेश्वराचं झाड दिसतं, बरोबर. किंवा तुम्हाला आठवत असेल लहानपणी त्या शंकेश्वराचा जो फ्लावरचा पार्ट आहे तर त्याच्यापासून आपण नखं म्हणजे आर्टिफिशियल नेल्स असं लावून फिरायचो वगैरे, असे खेळ खेळायचे. असं केलं जातं सिसालपिनिया, बरोबर. म्हणजे थोडक्यात पिन्नेटली कंपाऊंड लीफचे टाईप्स लक्षात आले का बघा. पेरिपिन्नेट, इम्पेरिपिन्नेट, बायपिन्नेट. आणि नेक्स्ट टाईप आहे ट्रायपिन्नेट. आता इथं ट्रायपिन्नेट का म्हटले तर साधं सोपं आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथं 3 लीव्स प्रेझेंट दिसत आहेत, बरोबर. म्हणजे लिफलेटला पुढे जाऊन परत 3 लीव्ज आलेले आहेत. सो इट इज कॉल्ड एज अ ट्रायपिन्नेट. ज्याचं एक्झाम्पल आपण मोरिंगा देतो. मोरिंगा म्हणजे मराठीमध्ये त्याला शेवगा असं म्हटलं जातं. आता शेवग्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शेवग्याची शेंग सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांच्यामध्ये ट्रायपिन्नेट आहेत, म्हणजे पिन्नेटली कंपाऊंड लीफ आणि त्याच्यामध्ये परत ट्रायपिन्नेट आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन टाईप आहे डी कंपाऊंड. आता ह्याला डी कंपाऊंड का म्हटले तर ह्याला प्रॉपर असा शेप नाही आहे बघा. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण देतो कोरिअँड्रम म्हणजेच कोथिंबीर ज्याला म्हटलं जातं, बरोबर. ज्याच्यामध्ये डी कंपाऊंड पिन्नेटली कंपाऊंड लीफ आहे. समजते का बघा, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. हे झालं पिन्नेटली कंपाऊंड लीफ. नेक्स्ट आहे पाल्मेटली. आता पाम म्हटलं की लक्षात ठेवायचं की हाताच्या पंजासारखे हे दिसतात, बरोबर. आता ह्यांच्यामध्ये लिफलेट जर कन्सिडर केलं तर नेहमी हे स्टेमच्या टिपला प्रेझेंट असतं, लक्षात घ्या. म्हणजे टोकाला पेटिओलच्या लीफ प्रेझेंट असतं. आता फॉर एक्झाम्पल हा पेटिओल आहे, हा स्टेम आहे, तर ह्याच्या टिपला जिथं लीफ प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं जातं पाल्मेटली कंपाऊंड. ज्याच्यामध्ये परत 5 टाईप्स पडतात. युनिफोलिएट. युनिफोलिएट का तर हे एकच तुम्हाला दिसतंय पान, बरोबर, म्हणून त्याला युनी म्हटलेलं आहे. बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर सिट्रस. सिट्रस म्हणजे जी लिंबूची फॅमिली आहे किंवा लिंबाचं झाड जर तुम्ही बघितलं तर युनिफोलिएट लीफ दिसेल. त्यानंतर बायफोलिएट म्हणजे 2 लीफ दिसत आहेत, बरोबर. ज्याच्यामध्ये झोरिना हे एक्झाम्पल येतं, ज्याला मराठीमध्ये कंदबहाल असं म्हटलं जातं, बरोबर. त्यानंतर ट्रायफोलिएट 3 लीव्स दिसतात, बरोबर. ज्याचं एक्झाम्पल आपण ऑक्झॅलिस देतो. आता हे ऑक्झॅलिस जर बघायचं असेल तर आपल्या कॉलेजच्या इथं ऑक्झॅलिस ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता पोर्चमध्ये तर तिथे ऑक्झॅलिसचं प्लांट प्रेझेंट आहे. इवन मार्सेलिया पण तिथं बघायला मिळेल, जे क्वाड्रिफोलिएट आहे, म्हणजे 4 लीफ टिपला प्रेझेंट असतात, बरोबर. क्वाड्री म्हणजे 4 आणि मल्टीफोलिएट म्हणजे 4पेक्षा जास्त किंवा 5पेक्षा जास्त असतात. आता इथं बघा अशा 5 लीव्स प्रेझेंट आहेत, ज्याला मल्टीफोलिएट. ज्याचं एक्झाम्पल बॉम्बॅक्स आपण देतो. बॉम्बॅक्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये काटेसावर असं म्हटलं जातं, बरोबर. तर असे पाल्मेटनी कंपाऊंडचे मग 5 टाईप्स पडतात. युनिफोलिएट, बायफोलिएट, ट्रायफोलिएट, क्वाड्रिफोलिएट आणि मल्टीफोलिएट. युनी म्हणजे 1, बाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, क्वाड्री म्हणजे 4 आणि मल्टी म्हणजे मोर दॅन 5 किंवा 5 असतात, बरोबर. ज्याचं एक्झाम्पल आपण बॉम्बॅक्स म्हणजे काटेशावर देतो.
आता हे झालं लीफची अरेंजमेंट कशी आहे किंवा लीफ लॅमिना कसा आहे त्याच्यावरून टाईप्स पडतात लीफचे. परत एकदा मी सांगते, सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ. सिम्पल लीफचे एक्झाम्पल मँगो लक्षात ठेवा. आणि कंपाऊंड लीफमध्ये आपण 2 टाईप्स बघितले, पिन्नेटली आणि पाल्मेटली कंपाऊंड. पिन्नेटली कंपाऊंडमध्ये परत 5 टाईप्स आहेत आणि पाल्मेटली कंपाऊंडमध्ये परत 5 टाईप्स आहेत, बरोबर. देन नेक्स्टली वी विल स्टडी अबाउट द मॉडिफिकेशन ऑफ लीव्स. आता जसं आपण स्टेम रूटचं मॉडिफिकेशन बघितलं, तसे लीफसुद्धा, लीफचं मेन फंक्शन काय तर फोटोसिंथेसिस करणे, बरोबर. त्यानंतर दुसरं फंक्शन काय तर जे काही फूड मटेरियल आहे ते कंडक्ट करणे, ट्रान्सपोर्ट करणे, हे लीफचं फंक्शन आहे. पण त्याच्यापेक्षा वेगळं जर काही फंक्शन ते दाखवत असतील तर त्याला मॉडिफिकेशन म्हटलेले, बरोबर. म्हणजे अपार्ट फ्रॉम द फोटोसिंथेसिस लीफ ऑल्सो परफॉर्म्स ट्रान्सपिरेशन, गॅशियस एक्सचेंज अँड परसिप्शन ऑफ लाईफ, बरोबर. परसिप्शन म्हणजे त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते लाईट ॲब्सॉर्ब करण्याची, फ्लावरिंग प्लांट जर असेल तर, बरोबर, किंवा फ्लावर ज्यावेळेस ते डेव्हलप करत असतील. म्हणजेच लीफ जे आहेत दे मे अंडरगो मॉडिफिकेशन टू परफॉर्म सेव्हरल अदर फंक्शन्स. म्हणजे हे फंक्शन तर आहेतच लीफचे, पण ते सोडून वेगळं काही फंक्शन ते करत असतील तर त्यालाच आपण काय म्हणतोय तर मॉडिफिकेशन म्हणतोय. लक्षात येते का बघा. मग त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघू लीफ स्पाईन्स. आता लीफ स्पाईन म्हणजे डोक्यात ठेवा, स्पाईन म्हणजे काटे. आता हे जर आपण लीफ स्पाईन्स कन्सिडर केले तर बघा, समटाईम्स एंटायर लीफ इज मॉडिफाईड इन टू स्पाईन. बघा, पूर्णपणे जे लीफ आहे ते लीफचंच मॉडिफिकेशन स्पाईनमध्ये म्हटलं जातं किंवा केलं जातं. बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर अपोन्शिया, कॅक्टस, निवडुंग आपण कालच्या ह्याच्यामध्ये बघितलं. बघा, जो स्टेम असतो तो लीफसारखा दिसतो आणि ह्या लीफवरती काटे जे असतात ते ॲक्च्युली त्या स्टेमवरती जे काटे असतात ते ॲक्च्युली लीफ असतात. म्हणजेच काय तर पूर्णपणे लीफ हा स्पाईनमध्ये कन्वर्ट झालेला असतो. बेस्ट एक्झाम्पल अपोन्शिया लक्षात ठेवा. किंवा काही वेळेस लीफची जी मार्जिन आहे तर त्याच्यावरती काटे असतात, बरोबर. ज्याचं एक्झाम्पल अगेव लक्षात ठेवा. किंवा तुम्ही कोरपड जर बघितली असेल तर त्याच्यावरती पण बघा लीफच्या साईडला मार्जिनला काटे प्रेझेंट असतात, बरोबर. किंवा स्टिप्युल्स मॉडिफाईड्स इंटू स्पाईन. किंवा काही वेळेस जे स्टिप्युल्स असतात, आता स्टिप्युल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पेटिओलच्या खाली जो भाग येतो तर स्टिप्युलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर स्पाईनमध्ये होतं. ज्याचं एक्झाम्पल आपण अकेशिया म्हणजे बाबुळदेव, बरोबर. तर हे कशासाठी ते करतात तर ट्रान्सपिरेशन चेक करण्यासाठी किंवा काही प्लांटमध्ये प्रोटेक्शन मिळावं ग्रेझिंग ॲनिमल्सपासून. आता ग्रेझिंग म्हणजे जे चरणारे ॲनिमल्स आहेत तर त्याच्यापासून प्लांटचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून सुद्धा ते स्पाईन्स तयार करतात, काटे तयार करतात. ह्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर झिझिपस. झिझिपस म्हणजे ज्याला आपण बोर म्हणतो, बरोबर. जे खातो आपण, बोराचं झाड माहिती असेल सगळ्यांना, बोरं येतात बघा आता जास्त करून. तर हे जे बोराचं झाड आहे तर त्याच्यामध्ये जास्त काटे असतात. का तर ते ग्रेझिंग ॲनिमल्सपासून त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतात. म्हणजे लीफ स्पाईन कशासाठी येतात, एकतर ट्रान्सपिरेशन चेक करण्यासाठी किंवा ग्रेझिंग ॲनिमल्सपासून त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, बरोबर, ज्याला लीफ स्पाईन म्हटलं जातं. म्हणजे हे एक मॉडिफिकेशन आहे लीफचं. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ लीफ टेंड्रिल. बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टेम टेंड्रिल्स बघितले, तशाच प्रकारे काही प्लांटमध्ये लीफ टेंड्रिल पण प्रेझेंट असतात. म्हणजे लीफच्या इथे टेंड्रिल्स येतात. म्हणजे असं कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर हे जे तुम्हाला बघायला मिळते हे अशा प्रकारे स्ट्रक्चर डेव्हलप होतं, हे असं ह्याला टेंड्रिल्स म्हणलेलं आहे. म्हणजे काही जे वीक स्टेम्स असतात फॉर प्रोव्हाइडिंग ॲडिशनल सपोर्ट. हे टेंड्रिल्स कशासाठी तर जे स्टेम असतात वीक तर त्यांना ॲडिशनल सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी हे टेंड्रिल्स आलेले असतात, जे की आपण काल पण स्टेम टेंड्रिल्स बघितले, बरोबर. आता लीफ जर कन्सिडर केलं किंवा लिफलेट जर कन्सिडर केले किंवा अदर पार्ट मॉडिफाईड टू प्रोड्यूस थिन लीफ, लिफलेट किंवा बाकीचे जे पार्ट आहेत ते मॉडिफाईड होतात थिन ग्रीन वायरी कॉईल स्ट्रक्चरमध्ये, ज्याला लीफ टेंड्रिल असं म्हटलं जातं. जे की क्लाइम्बिंगसाठी म्हणजे वरती भिंतीवरती चढण्यासाठी किंवा एखाद्या प्लांटवरती चढण्यासाठी ह्या टेंड्रिलचा वापर केला जातो, बरोबर. ज्याच्यामध्ये आता इथे जर बघितलं तर होल लीफ टेंड्रिल तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे पूर्णपणे अख्खं लीफ हे टेंड्रिलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ज्याचे एक्झाम्पल लॅन्थिरस आपण देतो. लॅन्थिरस म्हणजे ज्याला मराठीमध्ये लाख असं म्हटलं जातं. ॲक्च्युली ही जे फॅमिली आहे ती पी फॅमिली आहे, बरोबर. म्हणजे जे वाटाणा पावटा जे आहेत त्याच्या फॅमिलीमध्ये हे लॅन्थिरस येतं. त्यानंतर काही जर लीफ टेंड्रिल जर कन्सिडर केलं तर त्यांचा लिफलेट जो आहे, आता इथं तुम्हाला बघायला मिळते, इथं लिफलेट जो आहे तो लिफलेट टेंड्रिल्समध्ये कन्वर्ट झालेला आहे, मॉडिफाईड झालेला आहे. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पायसम सटायवम.
म्हणजेच पी प्लांट ज्याला आपण म्हणतो, वाटाणा, बरोबर. पायसम सटायवन हे त्याचं सायंटिफिक नेम आहे पीचं. म्हणजे इथं लिफलेट मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि इथं एंटार लीफचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. आणि काही प्लांट जर कन्सिडर केले तर लीफचं जे टीप आहे त्याचं कन्व्हर्जन टेंड्रिल्समध्ये होते. जसं की एक्झाम्पल ग्लॉरिओसा, ज्यालाच मराठीमध्ये कळलावी असं म्हटलं जातं. कळलावीचं प्लांट तुम्ही बघितलं असेल किंवा माहीत असेल, कळलावी ग्लोरिओसा ज्याला म्हटलं जातं, जे टिप मॉडिफाईड झालेली असते टेंड्रिलमध्ये. आणि काही प्लांटमध्ये जे आहे ते स्टिप्युल्स जे असतात, आता स्टिप्युल्स माहिती आहेत तुम्हाला, तर त्याचं कन्व्हर्जन हे टेंड्रिल्समध्ये झालेलं असतं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणतं स्मायलॅक्स, ज्यालाच घोटवेल असं म्हटलं जातं, घोटवेल मराठीमध्ये, ज्याला स्मायलॅक्स असं म्हणतात. तर इथं स्टिप्युल्सचं कन्व्हर्जन टेंड्रिल्समध्ये झालेलं आहे. म्हणजे लीफ टेंड्रिल्समध्ये पण टाईप्स आहेत बघा. काहींमध्ये अख्खं लीफचं कन्व्हर्जन मॉडिफिकेशन टेंड्रिलमध्ये झालेलं आहे, काहींमध्ये लिफलेटचं मॉडिफिकेशन टेंड्रिल्समध्ये झालेलं आहे, काहींमध्ये लीफ टिपचं मॉडिफिकेशन टेंड्रिल्समध्ये झालेलं आहे आणि काहींमध्ये स्टिप्युल्सचं कन्व्हर्जन किंवा मॉडिफिकेशन हे टेंड्रिलमध्ये झालेलं आहे. साधा सोप्पा कन्सेप्ट आहे, लक्षात आलं का बघा. लीफ टेंड्रिल हे एक मॉडिफिकेशन आहे लीफचं. त्यानंतर सेकंड आहे लीफ हुक्स. आता लीफ हुक जर कन्सिडर केले तर इन प्लांट्स लाईक बिग्नोनिया ही एक स्पीसीज आहे आणि युनग्युएस कॅटी ही बिग्नोनिया हा जीनस आहे आणि इन्ग्युएस कॅटी हा स्पीसीज आहे, ज्याला कॅट स्नेल असं पण म्हटलं जातं. आता लीफ हुक म्हणजे काय बघा, तर जिथं लिफलेट प्रेझेंट असतात, बरोबर. आता इथं तुम्हाला लीफ दिसतीये आणि इथे जर तुम्ही बघितलं तर असे 3 तुम्हाला लिफलेट असत आहेत, जे की एक स्टिफ कर्व लाईक स्ट्रक्चर किंवा असं पॉइंटेड हुक लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, बरोबर. हुक लाईक स्ट्रक्चर म्हटलं मी, जे की पॉइंटेड आहे किंवा इथे तुम्हाला दिसतंय, बरोबर. तर अशा स्ट्रक्चरमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं असतं, ज्याला लीफ हुक्स असं म्हटलं जातं. तर ह्याचं काम काय बघा, तर हे जे प्लांट आहे ते एखाद्या दुसऱ्या मोठ्या झाडावरती ते ग्रो होत असतं, म्हणजे थोडक्यात वेलासारखं हे ग्रो होत असतं. आणि हे हुक जे आहेत ते त्या बार्कला ट्रीच्या म्हणजे मोठ्या झाडाचे जे खोड आहे त्याला क्लाइंब होण्यासाठी म्हणजेच घट्ट पकडण्यासाठी हे अशा प्रकारचे हुक्स तयार केले जातात. म्हणजे जसं प्राण्यांमध्ये नखं वगैरे असतात बघा, किंवा तुम्ही कॅट नेल म्हणजे मांजराचं नख जर बघितलं असेल तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर दिसतं, म्हणून त्याला कॅट स्नेल असं पण म्हटलेलं आहे. ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ॲकॅशिया हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ॲकॅशिया नाही, बिग्नोनिया हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, ज्याला कॅट स्नेल असं पण ह्या झाडाला म्हटलं जातं. म्हणजेच लीफ हुक हे एक मॉडिफिकेशन आहे, हुक लाईक स्ट्रक्चर तिथं फॉर्म होतं, बरोबर. क्लिंगिंग पर्पजसाठी, क्लिंगिंग म्हणजे चिकटण्यासाठी झाडाला. त्यानंतर नेक्स्ट मॉडिफिकेशन इज अ फायलोड. आता फायलोड म्हणजे काय, तर वेन पेटिओल ऑफ लीफ बिकम्स फ्लॅट. आता जो पेटिओल आहे लीफचा तोच फ्लॅट बनतो, ग्रीन बनतो, लीफ लाईक बनतो, ज्याला फायलोड म्हटलं जातं, जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा. आता ॲक्च्युली इथं तुमच्या ज्या टेक्स्टबुकमध्ये जो फोटोग्राफ दाखवला आहे त्याचं व्यवस्थित फोटोग्राफ दिसत नाही आहे, म्हणून तुम्हाला अजून एक मी फोटोग्राफ दाखवते बघा. आता हा स्टेम आहे, बरोबर. हा स्टेम नंतर पेटिओल आहे. आता हा पेटिओल बघा कसा दिसतोय तुम्हाला, फ्लॅट स्ट्रक्चर दिसतंय, लीफ लाईक दिसतंय आणि त्याच्या पुढे इथं लीफ आहेत, बरोबर. म्हणजे ॲक्च्युली हे जे भाग आहे तो पेटिओलचा आहे, बरोबर. पण ह्या पेटिओलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये झालेलं आहे, ज्यालाच काय म्हणतोय आपण, फायलोड म्हणतोय, बरोबर. लक्षात आलं का बघा. म्हणजेच वेन पेटिओल ऑफ लीफ बिकम्स फ्लॅट ग्रीन लीफ लाईक, त्याला फायलोड म्हटलं जातं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ॲकॅशिया. आता ॲक्च्युली ॲकॅशिया जर बघितलं तर ॲकॅशिया ही बाभूळची फॅमिली आहे, म्हणजे बाभळाची झाडं तुम्हाला माहिती असतील, बाभळीची झाडं. तर ही ॲकॅशिया ह्या मध्ये एक्झाम्पल येतं फायलोडचं, बरोबर. म्हणजे नॉर्मल लीफ जर कन्सिडर केलं, म्हणजे हे जे दिसतंय हे वरचं हे नॉर्मल लीफ आहे, बरोबर. पण हे लीफ कसं आहे तर बायपिन्नेटली कंपाऊंड आहे. आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं बायपिन्नेट, युनिपिन्नेट. तर हे कसं आहे, बायपिन्नेटली कंपाऊंड लीफ आहे, पण पेटिओल त्याचा कशामध्ये कन्वर्ट झाला आहे, लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट झाला आहे, ज्याला फायलोड असं आपण म्हणतो, बरोबर. लक्षात येते का बघा. आणि हे जे प्लांट असतं ते नेहमी झिरोफायटिक प्लांट असतं. झिरोफायटिक प्लांट म्हणजे काय, तर नेहमी
डेझर्ट रिजनमध्ये हे जास्त करून सापडतं किंवा ग्रो होतं, जिथं कमी पाणी असेल वगैरे, तर अशा ठिकाणी हे ग्रो होतं, म्हणून त्याला झिरोफायटिक ॲडॅप्टेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या फायलोड लक्षात आलं का बघा, पेटिओलचं कन्व्हर्जन लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये होतं, त्याला फायलोड असं म्हटलं जातं. हे फोटोग्राफ लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील फायलोड म्हणजे काय. समजलं? म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काय बघितलं ते सगळे मॉडिफिकेशन ऑफ लीफ बघितले, ज्याच्यामध्ये लीफ स्पाईन, लीफ टेंड्रिल, लीफ हुक्स आणि फायलोड हे बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये लीफची अरेंजमेंट ही स्टेमवरती कशी होते, त्याच्यावरून परत त्याचे टाईप्स पडतात, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि फ्लावरचं स्ट्रक्चर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, जर ह्यामध्ये काही डाऊट असेल तर डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा कधीही. ऑलवेज आय एम रेडी टू सॉल्व युअर प्रॉब्लेम. आणि जर समजला असेल तर लाईक करा. थँक्यू.